पावसाळ्यामध्ये आपल्याला भरपूर रानभाज्या पाहायला मिळतात, तर ह्या भाज्यामध्ये भरपूर औषधी गुणधर्मही असतात। त्यामधीलच एक रानभाजी म्हणजे भोपळ्याच्या पानांची भाजी। ही भाजी अतिशय चविष्ट रुचकर लागते। भोपळ्याच्या कोवळ्या पानांची भाजी बनवली जाते, तर त्यामध्ये शेपूची भाजी मिक्स करून बनवली तर अतिशय रुचकर चविष्ट ही भाजी तयार होते। चला तर शेपू व भोपळीच्या कोवळ्या पानांची भाजी कशी बनवायची ते पाहूया। आज आपण रानभाजीमध्ये भोपळी व शेपूची मिक्स भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर या ठिकाणी एक जुडी शेपूची भाजी घेतली आहे। तर अशी स्वच्छ धुवून नीट करून ही भाजी घेतली आहे। 20 ते 25 भोपळीची कवळी अशी पाने घ्यायची। ही भाजी अशी छान धुवून घेतली आहे। तर अशा पद्धतीने आपण कवळी भाजी घ्यायची, याची आपण केसरे काढून घ्यायची। अशा पद्धतीने पूर्ण अशा भोपळीच्या भाजींची असं आपण या पद्धतीने आपण केसरे काढून घ्यायची। ही केसरे नाही काढली तर ती खाताना आपल्या दातामध्ये अडकतात, म्हणून अशा पद्धतीने सर्व भाजीची आपण केसरे काढून घ्यायची। भोपळीची अशी कवळीच पाने आपण घ्यायची भाजी बनवण्यासाठी। शेपूची व भोपळीची भाजी आपण अशी बारीक चिरून घ्यायची। भाज्या चिरण्याआधी स्वच्छ अशा धुवून घेतल्या आहेत। चिरल्यानंतर धुवायची काही गरज नाही, जर शेपूच्या भाजीचा थोडा उग्र वास येतो, म्हणून आपण चिरल्यानंतर जरी धुतली तरी चालेल। भोपळीची भाजी चिरायच्या आधी धुवायची। तर ह्या भाज्या स्वच्छ अशा धुवून चिरून घेतल्या आहेत। आता आपण भोपळी व शेपूची मिक्स भाजी कशी बनवायची ते पाहूया। तर भाजी बनवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवली आहे। यामध्ये आपण एक पळी तेल घालायचं। कोणत्याही पालेभाजीला थोडंसं तेल जास्त घालायचं, त्यामुळे छान भाजी होते। तर या ठिकाणी एक पळी यामध्ये मी तेल घातलं। तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेल्या 3 ते 4 मिरच्या घालायच्या। ओल्या मिरच्या बारीक चिरून अशा फोडणीला घालायच्या। मिरची थोडी तेलामध्ये भाजल्यानंतर आपण 25 लसणाच्या पाकळ्या ठेचून तेलामध्ये फोडणीला टाकायच्या। तर भरपूर असा लसूण घातल्यामुळे भोपळीची शेपूची मिक्स भाजी छान होते, म्हणून एक गड्डा तरी मोठा आपण लसणाचा यामध्ये ठेचून घालायचा। जास्त ही भाजीमध्ये लसूण किंवा मिरची ही भाजायची नाही, लगेचच टाकल्यानंतर आपण सर्व मिक्स भाजी यामध्ये घालायची। भाजी तेलामध्ये टाकल्यानंतर भाजी चांगली परतून घ्यायची। सर्व भाजी परतून घेतल्यानंतर तूर डाळ व तांदूळ घालायचे। थोडंसं तांदूळ घातल्यामुळे छान अशी रुचकर भाजी होते, म्हणून आपण तांदूळ पण घालायचे। तर 2 चमचे तूर डाळ व 2 चमचे तांदूळ मी भिजत घातले होते 1 तासापूर्वी। अर्धा चमचा मीठ यामध्ये घातलं। आपण आपल्या आवडीनुसार यामध्ये मीठ घालायचं। तूर डाळ व तांदूळ घातल्यानंतर थोडी भाजी परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये जाडसर असा 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा। थोडेसे शेंगदाणे भाजून घ्यायचे व त्याचा असा जाडसर कूट आपण करून घ्यायचा, हा भाजीमध्ये घालायचा। भरपूर कोथिंबीर घालायची। डाळ भिजवलेलं पाणी होतं ते 2 ते 3 चमचे पाणी यामध्ये घालूया। अजून थोडं पाणी घालूया। भाजी शिजण्यासाठी भाजीमध्ये तांदूळ डाळ घातली आहे, ते शिजण्यासाठी आपण यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं। भाजीला पण पाणी सुटलेलं असतं, त्यामुळे आपण जास्तही पाणी यामध्ये घालायचं नाही, तर अर्धी वाटी पाणी यामध्ये घालायचं। बारीक गॅसवरती चांगली आपण एकदम बारीक गॅसवरती आपण भाजी ही शिजवून घ्यायची। 10 ते 15 मिनिटं चांगली भाजी शिजल्यानंतर ही आपली भोपळी व शेपूची भाजी तयार आहे। तर छान अशी भाजी मुरली आहे। अशा पद्धतीने सर्व डाळी तांदूळ भाजीमध्ये शिजले आहेत। तर छान अशी ही आपली मिक्स भोपळी व शेपूची भाजी तयार आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने भोपळीच्या पानांची व शेपूची मिक्स भाजी नक्की बनवा। व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा, कमेंट करा। धन्यवाद।